नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजी ही सीमासमोर रमाला म्हणत असते की तुझा इमोशनल ड्रामा बंद कर, तुला हे घर सोडून जावेच लागणार. तेव्हा सीमा म्हणते की का, आणि रमाला का हे घर सोडावे लागणार. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे जे घडले त्याला कोण जबाबदार आहे, तर त्याला रमा नाही तर ही रेवा जबाबदार आहे. तर रेवा लगेच रागाने सीमाकडे बघत असते. तेव्हा सीमा मात्र रागाने म्हणते की रेवा आपल्या घरातील मेंबर नाही तरी सुद्धा ती आपल्या घरामध्ये राहते आणि ही येथे घरात राहत असल्यामुळे हे सर्व घडले. तेव्हा मात्र लगेच पार्वती आजी म्हणते की सुनेचा किल्ला लढण्यासाठी आता सासू समोर आली वाटते. तेव्हा सीमा म्हणते की मी खऱ्याची बाजू घेते. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की म्हणजे सीमा तुला सुद्धा आत्ता वाचा फुटली की काय. शशिकांत म्हणतच असतो की माझ्या बायकोला जरा हिल दिली तर ती डोक्यावर चढत असते. तेव्हा लगेच सीमा म्हणते की मी काय चुकीचं बोलले आई, इतक्या दिवस मला स्वतःचा माझा किल्ला जिंकता आला नाही, लढवता आला नाही. इतक्या वर्ष उघड्या डोळ्यांनी मी स्वतःला हारताने बघितले, पण आता नाही, माझ्या सुनेला मी हारून देणार नाही. तेव्हा रेवा लगेच रडण्याचे नाटक करते. तर पार्वती आजी म्हणते की आता तुला काय झाले ग रडण्यासाठी. तेव्हा रेवा म्हणते की मी येथे फुकट नाही राहत, येथे राहण्याचं मी भाडं देते आणि येथे घरातील कोणी मेंबर आजारी पडले तर हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची सेवा करते आणि यांचीसुद्धा सेवा मी केली होती. तेव्हा सीमा म्हणते काय बोलतेस आणि कधी, आणि मी या घरातली नाही त्यामुळे कोणीसुद्धा येते आणि मला बोलून जाते. इथून पुढे मला कुणासाठीच काही करायचे नाही. तर रमा म्हणते की कोणी नाही, त्या या घरातीलच आहे त्या आणि या घराच्या मालकीन आहे त्या, त्यामुळे तू माझ्या सासूची जरा आदरानेच बोलायची, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा रेवा उठते आणि रागाने बाहेर निघून जाते. तर लगेच रमा रागाने म्हणते की ही कुठल्या हक्काने आपल्याला बोलते. तर पार्वती आजी रमाकडेच बघत असते. तेव्हा सीमा ही खुणावून रमाला शांत राहण्यासाठी सांगते. त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद रमाकांत काका दिवाळीचे डेकोरेशनची तयारी करत असतात. तर जान्हवी ही आनंदला म्हणत असते की अरे तू ह्या शिडीवरून पडशील, कारण तुझं वय जसं वाढलं तसं वजनही वाढत चाललंय. तर आनंद म्हणतो की जानू तू माझ्या वेटकडे जाऊ नको, मी एकदम असा फिट आणि फाईन आहे. तेवढ्यात अभि आणि आरती खाली येतात. आनंद म्हणतो की मला असे कायम आठवते की मी मागच्या जन्मी एखाद्या राज्याचा असा शूर सेनापती होतो आणि आय मीन या उंचावर जर उभा राहिलो तर मला असे वाटते की मी महाराजांचा मावळा आहे, निधड्या छातीचा सर्वांशी लढणारा. तर अभि हा जान्हवीला खुणावून बाजूला होण्यासाठी सांगतो आणि त्या शिडीला तो जोरजोराने हलू लागतो. तर आनंद घाबरतो. सर्वजण लगेच जोराने हसू लागतात. तर आनंद रागाने म्हणतो की अभि शिडीवर असताना अशी मस्करी नाही करायची, हे मी तुला सांगूनच ठेवतो. तेव्हा आनंद म्हणतो की आरती तू तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. आरती म्हणते की अहो भाऊजी, लहानपणी तुम्ही असेच करायचे एकमेकांची मस्करी. तेव्हा लगेच आनंद म्हणतो की लहानपणी तुझा नवरा हा एकदम घाबरट होता, शिडीवर चढला तर खूप घाबरायचा आणि आजीच्या कुशीत जाऊन बसायचा आणि सर्वांचा ओरडा मला खावा लागायचा आणि राहिलेले सर्व काम मलाच करावं लागायचे. अभि म्हणतो की अरे दादा, एकदाच असे घडले होते की मी एकदाच रडलो, परंतु नंतर मी शिडीवर उभं राहून सर्व कामं केलीच ना. तेव्हा अभि आणि आनंद यांची मस्करी चालूच असते. तेवढ्यात आरतीला उलटे आल्यासारखे होते आणि आरती लगेच आतमध्ये जाते. तर जान्हवी आणि अभि म्हणतात की आरती काय झाले. तर अभि तिच्या मागे जातो. तर जान्हवी विचार करत असते की आरतीला नेमकं काय होते ते. त्यानंतर इकडे पार्वती आजी रमाला म्हणते की तू तुझ्या सासूला पुढे घालते आणि सर्व खेळ खेळतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अक्षयचं तुझ्यावर कितीही प्रेम असले आणि चांगुलपणाचा कितीही आव्हानला ना तरी मला माहिती आहे की तू हे सर्व का करतेस, पण मी तुला जिंकून देणार नाही. थोड्या दिवसात अक्षय आणि तुझ्या त्या डिव्होर्स पेपरवर सह्या कशा होत नाही ते मी पाहतेच. सीमाला तर मोठा धक्का बसतो, परंतु रमा काही घाबरत नाही आणि ती पार्वती आजीला उत्तर देते ना, आई तुम्ही ज्याला खेळ म्हणतात ना तो खेळ नाही, तो तुमच्या नातवाचा आणि त्यांच्या बायकोचा संसार आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी हे सर्व करते. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. उद्या जर तुम्ही आम्हाला दोघांना सुद्धा बाहेर काढले तरी सुद्धा एका छोट्याशा झोपडीमध्ये आम्ही एकमेकांची साथ देऊन छोटासा सुखाचा संसार करू शकतो. त्यामुळे पैशाची हाव मला आहे हे तुम्ही प्लीज म्हणूच नका. आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको आहोत, म्हणून त्याच हक्काने मी या घरामध्ये राहते.
तर पार्वती आजी म्हणते की तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, तो तुझा नवरा आहे ना, पण त्याचा जीव तुझ्यामुळे जाणार होता. रमाला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे रेवा रडतच बाहेर येते. जान्हवी म्हणते की काय ग रेवा, काय झाले? तेव्हा रेवा रडत म्हणते की कुणाशी बोलायचा माझा आता मूडच नाही. तेव्हा आनंद मुद्दाम रेवाच्या अंगावर ते जे काही फुलांचे तोरण असते तो मुद्दाम टाकत असतो. रेवा रागाने म्हणते की आनंद दादा, काय चालले तुमचे हे सर्व? आनंद म्हणतो की मी माझं काम करतो फक्त. तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी, अरे तिला त्रास होतो, तुला समजत नाही का? आणि रेवा काय झाले ग, तुझा मूड इतका खराब होण्यासारखं? मी तर तुझं आनंद म्हणजे माझ्या बेबीजवळ तुझं कौतुकच करत होते. रेवा म्हणते की हो का, आणि चला कोणीतरी आहे या घरामध्ये माझं कौतुक करण्यासारखं. जान्हवी म्हणते की मी बेबीला हेच सांगत होते की रेवा असं शिडीवर चढून वरती त्या लायटिंगच्या माळा लावू शकते, हे तोरण लावू शकते. तर बेबी काय म्हटला तुला माहिती आहे का रेवा? आनंद लगेच म्हणतो की इम्पॉसिबल. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, आणि बेबी असं म्हटला की ही सर्व कामं रेवाला नाही जमणार, ती कामं फक्त रमाच करू शकते. तेव्हा रेवा लगेच रागाने आनंदला म्हणते की म्हणजे रमाला हे सर्व काम करण्यासाठी येतात, मला नाही येत का, असे तुम्हाला म्हणायचे का? तेव्हा आनंद म्हणतो की हो, रमा स्ट्रॉंग आहे. त्यावर जान्हवी म्हणते की रेवा तू यांना करूनच दाखव. तेव्हा रेवा लगेच रागाने हातामध्ये माळ घेते आणि शिडीवर चढते आणि जान्हवीला ती शिडी पकडण्यासाठी सांगते. जान्हवी व्यवस्थित जरा शिडी पकड बर का. तर आनंद आणि जान्हवीला रेवाची गंमत करायची असते. तेव्हा जान्हवी आणि आनंद हे जोरजोराने शिडी हलवत रेवा रेवा असे एनकरेज तिला करू लागतात. तर रेवा खूपच घाबरते आणि जान्हवी हे काय करतेस तू, मला खाली पाडायचे की काय, म्हणून रेवा ही शिडीच्या खाली उतरते, खूप घाबरलेली असते. आणि जान्हवीला म्हणते की मी हे काम नाही करू शकत. तेव्हा आनंद म्हणतो की मी म्हटलंच होतो की रेवाला हे सर्व नाही जमणार. तेव्हा लगेच रेवा म्हणते की हो, मी नाही करू शकणार कारण मी पडले असते. जान्हवी म्हणते की रेवा हे बघ, आता मी घरच्यांना सर्वांना काय सांगू की रेवाला एकही काम व्यवस्थित जमत नाही, सर्व काम ही रमाच व्यवस्थित करते. रेवा म्हणते की कोणी काहीही म्हणून दे, आणि असं कुठलंच काम नाही की रेवा करू शकत नाही, पण हे काम मी नाही करू शकत. आणि तोऱ्याने आतमध्ये निघून जाते. तर आनंद आणि जान्हवी यांना खूप हसू येते कारण त्यांनी रेवाची खूपच उडवलेली असते. त्यानंतर इकडे रमा ही गॅलरीमध्ये बसलेली असते. पार्वती आजीच्या बोलण्याचा विचार करत असते की तुझ्या आणि अक्षयच्या नात्याला आता काहीच अर्थ उरला नाही, त्यामुळे तू हे घर सोडून निघून जा. आजीचे सर्व बोलणे ऐकून म्हणजे आठवून रमाला रडू येत असते. तेवढ्यात लगेच सीमा येते आणि सीमा ही रमाला म्हणते की तू घरात आल्यापासून घर किती आनंदी प्रफुल्लित झालेले आहे. तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी बघून सीमा विचारते की अगं रमा, काय झाले, का रडतेस तू? तेव्हा रमा म्हणते की माझ्यामुळे यांचा अपघात झाला, मीच जबाबदार आहे ह्या सर्वाला. सीमा म्हणते की रमा, तुझ्यामुळे काही झालेले नाही, आणि तुला जर करायचंच असेल तर एक गोष्ट कर की अक्षयवर फार दिवस हा राग ठेवू नको, त्यामुळे तू त्याला माफ कर. तेव्हा रमा ही म्हणत असते की रेवा जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत हे सर्व घडतच राहणार. तेव्हा सीमा म्हणते की आपण ह्या दिवाळीला एक प्रण करू. रेवाने तुला या घरातून काढण्याचा जसा प्रयत्न केला ना, तसाच रेवाला या घरातून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करू. चेन फुली की मेन कुली की. तर लगेच रमा ही कुली चैन असे म्हणते आणि दोघी एकमेकांच्या हातात हात देतात आणि रमा खूपच खुश होते, सीमासुद्धा. त्यानंतर इकडे अभि आरतीच्या मागे आलेला असतो. तर आरती ही तिचा त्रास कमी झाल्यानंतर अभिला म्हणते की अभि, आता घरच्यांना सर्वांना ही सांगायची वेळ आली आहे. अभि म्हणतो की अगं इतक्या लवकर नको. तर लगेच आरती म्हणते की अरे मला मळमळते, माझं वजनसुद्धा वाढत चाललं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जान्हवी वहिनीलासुद्धा हे त्या संशय त्यांच्या डोक्यात आलाय. तेव्हा घरच्यांना संशय येण्या अगोदरच आपण हे सर्व सांगायला हवं. तेव्हा अभि म्हणतो की हो, मी पण तयार आहे, परंतु एका अटीवर की बाळ जन्माला येईपर्यंत पुढचे 6 महिने आपण घरामध्ये कोणताही गाजावाजा करायचा नाही, आणि त्याने काय होतं याचा अनुभव तर आपल्याला यामागे आला आहे. त्यानंतर इकडे सर्वजण हॉलमध्ये आपल्या दिवाळीची सर्व तयारी करत असतात. तर रेवा येते आणि रमाकांत काकांना विचारते की काही काम आहे का, तुमचा पाय आता बरा आहे का, काही काम करू का? तेव्हा लगेच काका म्हणतात की तू सर्वांसाठी चहा बनवतेस का?
तर रेवा ही किचनकडे बघते आणि तिकडे रमा आहे, ती चहा करत असेल सर्वांसाठी. काही काम दुसरं आहे का? तेव्हा काका म्हणतात की अगं त्या बघ तिकडे काहीतरी काम करतात, त्यांना विचार आणि त्यांना मदत कर. तेव्हा लगेच इकडे आरती, जान्हवी आणि सीमा ह्या काहीतरी पदार्थ बनवत असतात. आरती म्हणते की अहो काकू काही काम आहे का, मी करते. तेव्हा लगेच सीमा म्हणते की अगं भरपूर काम आहेत, हात कमी पडतात. आरती म्हणते की अहो आई, तुमची खमकी सून आली त्यामुळे तुम्हाला आता काय काम करण्याची गरज आहे, ती सर्व काम करत असते. तेव्हा लगेच रेवा मुद्दा म्हणते की आई काही काम असेल तर सांगा, मी करते. तेव्हा सीमा म्हणते की अगं तू रेवा बाहेरची आहे आणि या घरातील नसल्यामुळे मी तुला काम नाही सांगू शकत. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की आई मी करू का हे काम? तेव्हा सीमा म्हणते की हो, तू या घरातील आहे ना, त्यामुळे तू करू शकते. तेव्हा सर्वजण रेवाला तिची लायकी दाखवून देत असतात. रेवाचा जळफळाट होतो आणि रागाने ती परत आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे आनंद आणि अभि लाडूसाठी एकमेकांबरोबर भांडण करत येत असतात. तर काका म्हणतात की हे फक्त वयाने वाढले, परंतु अक्कल आहे ती अगदी लहान मुलासारखी. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काय करता तुम्ही हे? तुमचा आवाज ऐकून मी बाहेर आलो. तेव्हा रमा काही माळा करण्यासाठी फुले घेऊन येते आणि ह्या माळा करायच्या आहे, कुणी मोकळं आहे का असे विचारते. तर रमा अक्षयला ते काम सांगते. तर अक्षय खुश होऊन 2 वेळा थँक्यू असे बोलतो. तर रमा खुश होऊन अक्षयकडे बघत असते. त्यानंतर इकडे रेवा ही जान्हवीकडे येते आणि मला कुणी या घरामध्ये काही काम देतच नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की हो का, मग माझे एक काम आहे, पण तुला मात्र त्या शिडीवर चढावे लागेल. तेव्हा रेवा कशीबशी तयार होते. तेव्हा जान्हवी म्हणते की हो चल, मी शिडी धरते आणि तू वर चढ, आणि तू जर हे काम केले नाही तर रमाच ह्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित काम करत असते असे सर्वजण म्हणतील. तर रेवा तयार होते आणि जान्हवी ही शिडी जरा खूप उंच आहे, तू जरा जपूनच पकड. तेव्हा जान्हवी तिला वर चढण्यासाठी सांगते आणि त्या खोक्यातील एक अल्बम काढण्यासाठी सांगते. रेवाला मात्र तेथे खूप धूळ असते, त्यामुळे तिला धुळीची ॲलर्जी असते आणि जान्हवी पटकन सांग, मला धुळीची खूप ॲलर्जी आहे. जान्हवी मात्र रेवाला वर चढवते आणि शिडी घेऊन लगेच तेथून गायब होते. रेवा जान्हवीला आवाज देत असते आणि खाली वाकून पाहते तर शिडीसुद्धा नसते आणि जान्हवीसुद्धा नसते. तर रेवा आता वरच टांगलेली असते आणि तेथे धुळीमुळे तिला जोरजोराने खोकलासुद्धा येत असतो. तर जान्हवीने रेवाला चांगलीच अद्दल घडवलेली असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाचा हात पकडतो आणि या पाडव्याला तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं? गुडघ्यावर बसून मला तुझी माफी मागायची आणि तुला मानाने या घरामध्ये परत घेऊन यायचे. त्यामुळे तुला काय गिफ्ट लागते रमा? तू मागशील ते मी तुला देईल. तेव्हा रमा म्हणते की आज दिवाळी आहे, पाडव्याला दिवशी मी तुम्हाला काय लागेल ते सांगते. त्यानंतर इकडे रेवाने एक प्लॅन केलेला असतो आणि काहीतरी औषध याच्यामध्ये मिक्स केलेले असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.